नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर आपला जिल्हा आपली बातमीमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आजच्या दिवसातली. काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 10 विविध गुन्ह्यांमध्ये त्याला 10 वर्ष सश्रम कारावासाची आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे. दिल्लीच्या एनआयए कोर्टानं यासिन मलिकला दहशतवादी कारवायांसाठी टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवलंय. दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणं, दहशतवादी कृत्यासाठी कट रचणं हे मलिकवरचे गुन्हे सिद्ध झालेत आणि त्यानंतर त्याला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सेंटेंसिंग पे ऑर्डर हुआ है. अभी जज साहब ने प्रोनाउंस किया है 2 लाइफ सेंटेंसिंग है और 10 ईयर्स की 5 पनिशमेंट है इनकी. जुर्माने को लेकर जुर्माना 10 लाख रुपए है, 10,000 है, अलग अलग है, वो मुझे अभी ध्यान नहीं आ रहा. कई सारे सेक्शन है, डिटेल में ऑर्डर मिल जाएगा तो उसमें आप पढ़ सकते हैं बड़े आराम से. अगर जुर्माना नहीं देंगे तो उसके डिफॉल्ट में पनिशमेंट है. चूंकि इनकी लाइफ है तो लाइफ वैसी चलती रहेगी तो सारी सजाएं कंकरेंट है, एक साथ चलेंगे. देखो जी, जो भी जजेस ने अपने बुद्धि के आधार पर, तथ्यों के आधार पर जो भी उसको सज़ा दी है, मैं उसको ऑनर करती हूँ, क्योंकि दे नो बेटर देन मी कि इस केस में कौन सी सज़ा देनी चाहिए. हो सकता है लाइफ इम्प्रिजनमेंट के दौरान ही उनको कई ऐसी चीज़ें और चाहिए हैं जो वो पता लगाते रहेंगे. मेरी बुद्धि तो इतनी बात कहती है कि अभी हुकूमतों ने अपना काम करना है. कोण आहे यासिन मलिक आणि कोणत्या कृत्यात तो दोषी आढळलाय पाहूया. देशद्रोह, दहशतवादी कारवाया, टेरर फंडिंग, दहशतवादी गटाचा सदस्य या अंतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आलं. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा यासिन मलिक हा म्होरक्या आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची मलिकनेही कबुली दिली आहे. काश्मीर स्वतंत्र करण्याच्या नावाखाली त्यानं हिंसाचार घडवला. एनआयएनं 30 मे 2017ला सुमोटो केस दाखल केली होती. JKLFनं दहशतवादी संघटनांसह ISI साठी हिंसाचार केला होता. या पुढच्या बातम्यांकडे. पुढची बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली राज्यातून. ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह व्हावी यासाठी आग्रहानं भूमिका घेत आहोत. वाटेल ते झालं तरी हा प्रश्न सोडवणार असं आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. तुमचं सरकार असताना झोपला होतात का असा सवाल करत केंद्रानं जातीनिहाय ओबीसी जनगणना करावी अशी मागणीही पवारांनी केली. राज्य सरकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्य सरकारमध्ये घटक म्हणून आम्ही आग्रहानं एक भूमिका घेतोय आणि त्या भूमिकेला या सरकारमध्ये दोन्ही अन्य पक्ष त्यांचंही सहकार्य या निवडणुका उद्या ज्या होतील त्या नगरपालिकेच्या असतील, त्या महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील किंवा अन्य काय असतील, या प्रत्येक निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न हा मार्गदर्शन लावूनच त्या निवडणुका हा घेण्याचा विचार त्या ठिकाणी केला. केंद्र सरकारने ओबीसीची जातीय जनगणना करावी. एकदा करून टाकलं, एकदा करून द्या देशाला की नक्की काय संख्या आहे आणि ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करावी. इथं कुणी फुकट काही मागायला येत नाही. जर अधिकारला न्यायाचा तो न्यायाचा अधिकार हा मिळाला पाहिजे आणि तो किती मिळाला पाहिजे हे सांगायचं असेल, हे ठरवायचं असेल तर या प्रकारची जनगणना केल्याचं गत्यंतर नाही. तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाली आहे. भाजपनं मंत्रालयावर मोर्चा काढला. या मोर्चावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. ओबीसी राजकीय आरक्षण जाण्याला मग या सरकारच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात गेले। याबरोबरच मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील तसंच गोपीचंद पडळकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतला। हा मोर्चा घेऊन भाजप मंत्रालयावर धडकणार होती, मात्र त्याआधीच पोलिसांनी हा मोर्चा रोखला। तर ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। मध्य प्रदेशच्या सरकारनं 2 दिवसांत दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। त्यावर चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली। घरी जा, स्वयंपाक करा असं ते म्हणाले। मसणात जा, दिल्लीत जा, कुठेही जा, पण आरक्षण द्या असं चंद्रकांत पाटील म्हणाले। त्यावर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनीही पलटवार केला। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले, मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला। याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे। राजकारणामध्ये राहता, घरी जावा, स्वयंपाक करा। खासदार आहात तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची। आता घरी जाण्याची वेळ झाली आहे। चला, ते म्हणतात मी दिल्लीत जाऊन याचा शोध घेणार आहे की दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसा पॉलिटिकल आरक्षण मिळालं मध्य प्रदेश। तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या। पण काय मसन माहिती आहे का तुला? मसन माहिती आहे का? काय झालं? मी आव्हान करतोय की तुम्ही एकदा पुन्हा खोटं बोला, खोटं बोला की आम्ही आरक्षण देणार आहोत। मग आता लोक नुसते मोर्चे काढतायत, आता गदरतील तुम्हाला पोलीस। चंद्रकांत दादांना म्हणावं, आज जगभरामध्ये शेफचं काम करणारे हे सगळे पुरुष आहेत। तर मला असं वाटतं त्यांनी जर स्वतः घरात बसून स्वयंपाक केला तर त्यांच्या बायकोलाही मदत होईल आणि भाजपला नवा अध्यक्ष मिळेल चांगला। कारण हे कॉमेंट जे त्यांनी केले ते सुप्रियाताईंसाठी योग्य नाही आहेत। पुढची बातमी आहे राज्यसभेसाठी सुरू असलेल्या राजकारणाची। राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार आहेत। संजय राऊत आणि संजय पवार हे दुपारी 1 वाजता अर्ज दाखल करतील आणि त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील असं संजय राऊत यांनी सांगितलं। त्यांनी वर्षा निवास आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अर्ज दाखल करण्याबाबत चर्चा केली। त्याशिवाय शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांच्याशीही चर्चा केली। दरम्यान संभाजीराजेंची पवारांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी महत्त्वाची घोषणा केली, ती म्हणजे उद्या दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। कॅमेरा मोबाईलचा काढा असेल। संजय राऊत आणि संजय पवार हे शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, त्यांच्याकडून हा अर्ज दाखल केला जाणार आहे। वर्षा निवासस्थानी ठाकरेंची राऊतांनी भेट घेतली आणि त्यानंतर शरद पवारांची देखील त्यांनी भेट घेतली। यावेळी आपण कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसलेला नाही असं ते म्हणाले। तर संभाजीराजेंचा आता नव्हते म्हणते काही भेटू शकतात किंवा दिवसभरात भेटतील, उद्या भेटतील। त्यांच्या सध्या अर्ज भरण्याचं, त्या संदर्भात काही कागदपत्र तयार करण्याचं काम सुरू आहे। अनिल परब त्यात लक्ष घालतायत, ते काम चालू आहे। पण अधिकृत उमेदवार ज्या पद्धतीनं मराठा समाजातील अधिकृत उमेदवार म्हणजे काय असतं? उद्या जर दोन उमेदवार आम्ही अर्ज भरतोय आणि मुख्यमंत्री तिथे उपस्थित राहणार आहे, याचा अर्थ काय? आम्ही छत्रपती संभाजीराजे यांना आमची 42 मतं द्यायला तयार होतो। यात कुठला विश्वासघात? जर कोणाला असं वाटत असेल की आम्ही विश्वासघात करतोय तर त्यांनी छत्रपतींसाठी 42 मतं गोळा करावी। ज्या प्रकारे पहिल्यांदा पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला, हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे। कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे। आणि आता मान्सूनची खबरबात। अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व धुवाधार पावसाच्या सरी बरसल्या। शहरातील अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडली, अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला। अमरावतीच्या बस डेपो परिसरात एक झाड ऑटो रिक्षावर पडल्यानं रिक्षाचा चक्काचूर झाला, मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही।
अमरावतीत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेकडो क्विंटल शेतमाल भिजल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्यानं शेतकऱ्यांना आपला माल झाकायला वेळही मिळाला नाही। अचानक आलेल्या पावसानं एकच तारांबळ उडाली। विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजल्यानं शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालाय। तर भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, तर शेती कामांसाठी बळीराजाची लगबग वाढली आहे। दरम्यान या संदर्भात एक महत्त्वाची बातमी। राज्यात आणखी 3 दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात आता मान्सून पूर्व पाऊस सुरू झालाय। अनेक भागात मान्सून पूर्व सरी बरसतायत। कोकण आणि गोवा पट्ट्यामध्ये 28 मे पर्यंत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर कोकण मार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील। आजपासून पुढील 3 दिवस कुठे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकण, विदर्भ, गोव्यामध्ये अंदाज आहे। नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम पुढचे 3 दिवस पावसाचे असतील। गोंदिया सोडून विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे 26 मे रोजी। तर 27 मेला भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवस पावसाचे असणार आहेत। आणि आता बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। एक खत घेताना दुसरं बळजबरीनं बळीराजाच्या गळ्यात मारलं जात आहे। खतं आणि बियाणांची टंचाई असल्यानं ऐन खरीपाच्या तोंडावर लूटमारीला ऊत आलाय। झी24 तासनं स्टिंग ऑपरेशन करून या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केलाय। खरीपाच्या तोंडावर खतं बियाणांची टंचाई, खत विक्रेत्यांकडून बळीराजाची खुलेआम लूट। झी24 तासच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये पर्दाफाश। आकाशात ढग जमा झाले की शेतकऱ्यांना वेध लागतात ते खरीप हंगामाचे। मराठवाड्यात मशागतीची 80% कामं पूर्णही झाली आहेत। अशा वेळी खतं आणि बियाणांची टंचाई भासू लागल्यामुळे बळीराजाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे विक्रेत्यांचं फावलं असून लिंकिंगमध्ये विक्री सुरू आहे। शेतकऱ्यांना 1 पोतं DAP खत घ्यायचं असेल तर त्याबरोबर 475 रुपयांचं सल्फर गळ्यात मारलं जातंय। झी24 तासनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये याचा पर्दाफाश झालाय। DAP काय लिंकिंग आहे काय? लिंकिंग शिवाय हो, लिंकिंग काय विनाकारण म्हणजे त्रास आहे। लिंकिंग म्हणजे विनाकारण गळ्यात पडलाच कार्यक्रम। बघा लिंकिंगचा, लिंकिंग मध्ये काय आहे त्यासोबत? काची बॅग मिश्र खत, मिश्र खतच ना, सल्फर म्हणजे मिश्र खतच ना। कितीला पडते ते? 1350 प्लस 475। आणखी धक्कादायक बाब म्हणजे हे विक्रेते गेल्या वर्षीचं पोतं यंदाच्या चढ्या दरानं शेतकऱ्यांना विकतायत। की आता आम्ही काही दिवसापूर्वी कृषी केंद्रावर गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला DAP या खताची मूळ किंमत ही म्हणजे शासन निर्धारित 1350 असताना यांनी 1450 कुठं 1500 असे सारे प्रकार चालू आहेत। दरम्यान लिंकिंगमध्ये खत घेण्याची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती परभणीच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे। ई-पॉस जी मशीन आहे सद्यस्थितीमध्ये त्याद्वारे खताची खरेदी करावी। ई-पॉस मधून प्रिंट काढत असताना त्या खताचा जो दर आहे त्या दरापेक्षा विक्रेत्यांना जास्ती दराने विक्री करता येणार नाही। खतांची टंचाई असल्यानं शेतकऱ्यांची ही खुलेआम लूट सुरू आहे।
मराठवाड्यात गतवर्षी 3,50,038 मेट्रिक टन खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. कृषी विभागानं यंदाच्या हंगामासाठी 16,52,522 मेट्रिक टनांची मागणी नोंदवली आहे. यापैकी 12,71,964 मेट्रिक टनांचं वाटप मंजूर झालंय. मात्र मे महिना संपत आला असताना अद्याप 3,68,875 मेट्रिक टन खत येणं बाकी आहे. बियाणांचीही अशीच स्थिती असून जुन्या बोगस बियाणांची सर्रास विक्री सुरू असल्याचा आरोप शेतकरी करतायत. आणि बियाण्यामध्ये कसं आहे साहेब, बियाणे जरी आम्ही नेले तरी बियाण्यामध्ये त्याच्यामध्ये आमचं उगवण क्षमता बरोबर होईना आली, आणि ते नापिकी बुरशीनाशक आणि म्हणजे चांगलं वगैरे ते बियाण्यामध्ये आम्हाला फसवणूक व्हायली 100%. मराठवाड्यात कृषी विभागानं भरारी पथकं नेमली असतानाही शेतकऱ्यांची उघड लूट सुरू आहे. सरकारनं या गैरप्रकारांची गंभीर दखल घेऊन बळीराजाला लुबाडणाऱ्यांना चांगली अद्दल घडवायला हवी अशी मागणी शेतकरी करतायत. नांदेडहून सतीश मोहिते आणि जालन्याहून नितेश महाजनसह गजानन देशमुख, झी24 तास, परभणी. आणि आता साखर निर्याती संदर्भातली खूप महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारनं जास्तीत जास्त 100 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. देशातील दर स्थिर राहावेत यासाठी निर्यात धोरणात बदल करण्यात आलाय. 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत किंवा पुढचा आदेश येईपर्यंत साखर संचालनालयाची परवानगी घेऊनच साखरेची निर्यात करता येणार आहे. यंदाच्या हंगामात साखर निर्यातीचे विक्रमी करार झालेत. याचा परिणाम साखरेच्या दरावर होऊ नये म्हणून ही मर्यादा घालून देण्यात आली आहे. यंदा साखर निर्यातीची काय स्थिती आहे एकदा पाहूया. 2021-22 हंगामात 90 LMT निर्यातीचे करार झालेत. 82 LMT साखर निर्यातीसाठी रवाना करण्यात आली. त्यापैकी 78 LMT साखरेची निर्यात पूर्ण झाली आहे. 2020-21 मध्ये 60 लाख मेट्रिक टनचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 70 LMT निर्यात झाली आहे. बातमी पुण्यातून. पुण्याच्या भोसरीतील बैलगाडा शर्यतीची चर्चा सध्या देशभर आहे. इथल्या बैलगाडा शर्यतीत कोट्यवधींची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. पहिलं बक्षीस आहे JCB तर दुसरं बक्षीस बलेरो कार. एवढंच नाही तर 3 ट्रॅक्टर आणि 101 दुचाकी गाड्या देखील बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. 28 ते 31 मे अशी 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. पुण्यातल्या भोसरी इथं ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये लक्षवेधी ठरत आहेत ती कोट्यवधींची बक्षिसं. ही बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही घाटाची पूर्ण तयारी केलेली आहे. सर्वात मोठी यात्रा घ्यायची म्हणजे बक्षीसही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असणार म्हणून आपण 1 नंबर फायनलसाठी JCB ठेवलेला आहे. 2 नंबरसाठी बोलेरो गाडी ठेवलेत. 3 नंबरसाठी ट्रॅक्टर आणि जवळजवळ 116 टू व्हीलर हे आपण या बक्षिसा स्वरूपात ठेवून रोख रक्कम म्हणून जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे. नाशिकमधून एक धक्कादायक बातमी. नाशिकमधल्या हिरडपाडा इथं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तिथल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. विहिरींनीही तळ गाठल्यानं नागरिकांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. पाणी टंचाईमुळे या गावातल्या मुलांची लग्नही होत नाहीयेत. तसंच पाण्याच्या समस्येमुळे अनेक ग्रामस्थांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. नाशिकमधल्या हिरडपाडा इथं ही भीषण पाणी टंचाई आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे नागरिकांना असं विहिरीत जीवावर उदार होऊन उतरावं लागतं आहे आणि पाणी काढावं लागतंय. पाण्यासाठी अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे तर गावातल्या मुलांना सध्या लग्नासाठी मुलीही मिळत नाहीयेत अशी अवस्था पाण्याने केली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे